चला मैत्रिणींनो, आज आपण बनवूयात बीट आणि रताळ्यापासून मुलांसाठी पौष्टिक असे कटलेट। बीट हे मुलांसाठी अत्यंत पौष्टिक असून त्यामध्ये विटॅमिन सी आणि आयर्न असतं, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, मेंदूचा विकास होण्यासाठी मदत होते। चला तर मग सुरुवात करूयात। सर्वात आधी बीट, रताळं आणि 2 लसणाच्या पाकळ्या किसून घेतल्या आहेत। चिमूटभर मिरी पावडर, मिरी तिखट असल्यामुळे जास्त घालायची नाही आपल्याला। पाव चमचा हळद, हळद ही आरोग्यासाठी चांगली असते। जिरे पावडर पाव चमचा, याने बाळाच्या पोटाला थंडावा मिळतो। चवीपुरतं मीठ घालूयात। मीठ थोड्या प्रमाणातच घातलं आहे लहान बाळांसाठी असल्यामुळे। अर्धा चमचा धने पावडर, धने पावडरही बाळांसाठी थंड असते, पचनास मदत करते। त्यानंतर चिमूटभर मी चाट मसाला घातला आहे। आता आपण घालूयात खसखस। खसखस ही झोप येण्यासाठी चांगली असते। सर्व मिश्रण एकजीव करून आपण त्याच्या टिक्क्या करणार आहोत। मी गोल आकाराच्या टिक्क्या बनवल्या आहेत, तुम्हाला हव्या त्या आकाराच्या टिक्क्या तुम्ही करून देऊ शकता। तूप लावून मी भाजायला ठेवलं आहे। रताळ्यामध्ये भरपूर पोषक तत्वे असतात, रताळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते। अशा प्रकारे रताळ्याचे कटलेट आठवड्यातून एकदा जरी बाळाला दिलेत तर बाळाच्या आरोग्यात विशेष फायदे दिसून येतील। त्याचप्रमाणे बाळांच्या कानासाठी, डोळ्यांसाठी, लिव्हरसाठी अत्यंत लाभदायक आहे। त्याचबरोबर आपण या कटलेटमध्ये बीट वापरले आहे। बीट हे मुलांसाठी अत्यंत पौष्टिक आहे, त्यात आयर्न, विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते। बीटामुळे बाळांच्या हाडांमध्ये मजबूती येते, ऊर्जा निर्माण होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते। मग विचार कसला करताय? आजच बनवून बघा हे रताळे आणि बीटाचे कटलेट। तुमचे बाळही असेच आवडीने आणि हाताने खाईल। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।